तर हे नवरत्न जे आहे ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आता याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत, तर सगळ्यात आधी आता एक आपण रत्नांमध्ये बघणार आहोत की प्रत्येक रत्नाची एक स्पेसिफिक क्वालिटी काय आहे. मग तुम्ही अंकशास्त्रानुसार रत्न कसं घालू शकता, तुम्ही तुमच्या जन्म वारानुसार जन्म महिन्यानुसार कसा रत्न घालू शकता, तुम्ही तुमच्या सूर्य राशीनुसार चंद्र राशीनुसार किंवा लग्न राशीनुसार कसं तुम्ही रत्न घालू शकतात, कुठल्या दशा महादशेमध्ये तुम्ही कुठला रत्न घालायचा आहे. तर ही सगळी अंकशास्त्रानुसार कुठला रत्न घालू शकतात, इथपासून सगळी खूप मोठी लिस्ट आहे. रत्न ओरिजिनल डुप्लिकेट कसा ओळखायचा, त्याचा किती कालावधी असतो, कुठल्या बोटात कुठला रत्न घालायचा, तो कसा वेट करायचा, की कुठल्या व्यक्तीला किती वजनाचा क्रिस्टल दिला पाहिजे, सॉरी जो रत्न दिला पाहिजे, हे सगळं आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, शिकणार आहोत. तो आता सगळ्यात पहिला मुद्दा आहे की नवरत्न कोणते आहेत आणि त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत. इथं सगळ्यात पहिला रत्न जो आहे माणिक्य. ओके, आपण सूर्यापासून सुरुवात केलेली आहे. माणिक्य जे रत्न आहे याला रुबी देखील म्हटलं जातं आणि सूर्यग्रहाचं हे रत्न आहे. रुबी रत्नाला संस्कृतमध्ये पद्मराग, उर्दूमध्ये रुगत, हिंदीमध्ये माणिक्य, मराठीत माणिक्य आणि पर्शियनमध्ये याकूत असे म्हणतात. सूर्याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी रुबी घातला जातो. म्हणजे सूर्याचा जो दुष्परिणाम असतील किंवा वाईट प्रभाव तुमच्या कुंडलीमध्ये असतील तर ते कमी करण्यासाठी आपण काय करतो, हा रत्न घालत असतो. रुबी जो आहे सामान्यतः लाल, गुलाबी, रक्तलाल, फिकट गुलाबी इत्यादी रंगांमध्ये आढळतो. सामान्य माणूस अनेक रत्न फक्त त्याच्या रंगावरून ओळखतो. म्हणजे काय होतं की कॉमनली माणसाचा समज असा आहे की येलो कलर आहे तर तो पुखराज आहे, रेड आहे तर माणिक्य आहे, तर असं नाहीये. त्याच्यामध्ये तुम्हाला पुखराज जो आहे तो व्हाईट कलर मध्ये पण भेटेल. ओके, किंवा माणिक्य आहे तो जसं गुलाबी रंगामध्ये आहे, तर दुसरे जे रत्न आहे ते वेगवेगळ्या कलर मध्ये पण तुम्हाला सापडू शकतात. ओके, सो त्यामुळे हे तुम्ही कन्सेप्ट धरणं की येलो आहे म्हणून तो पुखराज आहे असं होत नाही. सो त्याच्या रंगावरून काय करतात, सामान्य लोक काय करतात, रत्नांना ओळखत असतात. रत्नांबाबत लोकांमध्ये सामान्य गोंधळ गोंधळ आहे. म्हणजे त्यांना म्हणजे बऱ्याचदा ते गोंधळलेले असतात की खरंच हा रत्न कुठला आहे. काही लोक त्यांच्या रंगानुसार रत्न ओळखतात. उदाहरणार्थ एक सामान्य व्यक्ती पिवळ्या रंगाच्या रत्नाला काय समजू शकतो, पुखरा समजू शकतो. निळ्या रंगाचे रत्न त्याला नीलम वाटू शकते की निळ्या रंगाचा रत्न आहे तर तो नीलम असेल, किंवा तो येलो कलरचा आहे तर तो पुखराज आहे. कारण सिट्रिन जो आहे ना, सिट्रिन सुद्धा पुखराज सारखाच दिसतो. जर तुम्ही सिट्रिन आणि पुखराज बाजूला बाजूला ठेवले ना, किंवा फर्स्ट टाइम तुम्ही बघतायत, सो तुम्हाला कळणार नाही की यातला पुखराज कोणता आहे आणि सिट्रिन कोणता आहे. इतकं त्यांच्यामध्ये सामान्य म्हणजे साम्य असतं. परंतु प्रत्यक्षात असं नाहीये. अनेक रत्न वेगवेगळ्या रंगात देखील तुम्हाला आढळतात. सो रत्न घालणं म्हणजे आता याच्यामध्ये तुम्ही माणिक्य कधी आणि कसं घालायचं आहे, तर रुबी जे आहे ते सूर्याचं प्रतिनिधित्व करतं, म्हणजे सूर्याचं रत्न आहे. सूर्यापासून मिळणाऱ्या फळांसाठी म्हणजे सूर्यापासून तुम्हाला काय काय बेनिफिट्स होऊ शकतो, त्या सगळ्यासाठी तुम्ही रुबी धारण करू शकतात. सूर्याला काय म्हटलेलं आहे, तर पित्याचं सुख म्हटलेलं आहे. सूर्य काय आहे, सूर्य इज इक्वल टू फादर. ओके, म्हणजे तुमच्या वडिलांशी जर तुमचं नातं चांगलं आहे तर तुमचं काय आहे, सूर्य चांगला आहे. आणि जर का तुम्हाला तुमचा सूर्य चांगला करायचा असेल तर तुमच्या वडिलांशी तुमचं रिलेशन काय झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे. हा रुबी, रुबी इथे दिलेलं नाव बघा, रुबी. ओके, सो सूर्याला पित्याचे सुख म्हटलेले आहे. शारीरिक फिजिकली तुम्ही स्ट्रॉंग असणं हे देखील सूर्याचं लक्षण आहे. राजकारणाचे स्थान म्हणजे तुम्ही राजकारणात असाल आणि तुम्ही खूप चांगल्या पदावर असाल तर ते सुद्धा तुमचं चांगल्या सूर्यामुळे आलेलं आहे. तुमची वाढ बढती म्हणजे काय आहे की तुमची जे आहे ग्रोथ आहे, तुमचं प्रमोशन आहे, हे देखील सूर्याच्या अंडर येतं. मग एखाद्याला प्रमोशन पाहिजे असेल, माणिक्य देऊन टाका. एखाद्याला राजकारणात जायचंय, माणिक्य देऊन टाका. ओके, एखाद्याला फिजिकली त्याला स्ट्रॉंग व्हायचंय, त्याला माणिक्य देऊन टाका. शिस्त म्हणजे डिसिप्लिन यासाठी सुद्धा काय आहे, माणिक्य घातलं जाऊ शकतं. कर्तव्य दक्षता यासाठी देखील माणिक्य घातलं जाऊ शकतं. हे मिळवण्यासाठी तुम्ही काय करू शकतात, रुबी हा धारण करावा. एखाद्याला एखाद्या शुभ मुहूर्तावर तुम्ही काय करायचं आहे, रुबी धारण केल्यास त्या व्यक्तीवर सांगितलेल्या सर्व विषयांचे फळ मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे माणसाचे आरोग्य शक्ती म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी रुबी धारण करणे फायदेशीर ठरते. हे रत्न तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात म्हणजे तुम्ही जे काम करत आहात त्या कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळाले नाही तरीही धारण केले जाऊ शकते. आता काही काही लोक असतात, त्यांना बॉस खूप त्रास देतात. त्यांना असं वाटतं की बाबा आमचा बॉस जो आहे तो खूपच त्रास देणारा आहे आणि खूप आम्हाला प्रॉब्लेम करतोय, तर त्यांना तुम्ही जर रुबी धारण केला तर तुमचा बॉस काय करणार, तुम्हाला तुमचं आणि तुमच्या बॉसचं रिलेशन पण काय होणार आहे, चांगलं होणार आहे. कारण बॉस जो आहे तो कुणाशी रिलेट असतो, तुमच्या सूर्याशी रिलेट असतो.
मग ज्या लोकांचा सूर्य जो आहे तो कुंडलीमध्ये खराब असेल त्या व्यक्तीचं बॉसशी कधीच पटणार नाही. आणि तुम्हाला जर असं दिसलं एखादा व्यक्ती तुमच्याकडे समस्या घेऊन आला आणि त्याने म्हटलं की माझ्या बॉसशी माझं पटत नाही किंवा माझा बॉस मला खूप त्रास देतो, खूप मला टार्गेट करतो, खूप जास्त काम सांगतो, समजायचं याचा सूर्य खराब आहे. त्याला काय उपाय द्यायचा? त्याला उपाय द्यायचा की सूर्याला जल अर्पण करणे आणि रत्न जर धारण करायला दिलं तर माणिक्य रत्न तुम्ही त्याला धारण करायला द्यायचं आहे. आता औषधी गुणधर्म काय आहे तर रुबीचे आहे रक्त वाढवण्यासाठी परिधान केले जाऊ शकते. जर एखाद्याला रक्त कमी असेल तर तुम्ही त्याला रुबी देऊ शकता. ज्या लोकांचे आरोग्य झपाट्याने खालावते म्हणजे सतत ते आजारी पडतात, सतत तब्येत खराब होते, त्यांच्यासाठी देखील तुम्ही रुबी देऊ शकता. या सर्वांनी माणिक धारण केल्याने फायदा होतो. याच्या प्रभावामुळे काय होतं की पोटाचे जे आजार आहेत म्हणजे जसं की क्षयरोग आहे, त्यानंतर क्षयरोग आहे, इत्यादी आजार, पोटाचे आजार आहे, क्षयरोग आहे, इत्यादी आजारांमध्ये आरोग्य लाभ मिळवण्यासाठी तुम्ही रत्न काय करायचं आहे? रुबी रत्न धारण करायचं आहे. एखाद्याला हृदयविकार असेल, रक्तदाबाचा त्रास असेल, हृदयाचे असामान्य ठोके असतील, असामान्य ठोके म्हणजे एकतर ते खूप जास्त असतील किंवा एकदम हळू असतील, म्हणजे ज्याचं काय आहे की आपण म्हणतो ना की आपल्या हृदयाचे ठोके एका मिनिटात किती होतात ते किती होतात? 64 होतात ना? मला माहित नाही, विसरले मी. एका मिनिटात आपण नाही का नस बघतो आणि त्याच्यात थोडे ठोके पडले पाहिजे. मग तुमच्या हृदयाचे ठोके जर असामान्य असतील तर त्यासाठी तुम्ही रुबी हा रत्न धारण करायचं आहे. अस्वस्थता तुम्हाला सततची असेल, डोळ्यांचे आजार असतील, दृश्य दोष म्हणजे दिसण्यासंदर्भातले काही प्रॉब्लेम आहे ते आजार असतील, स्पेशली उजवा जो डोळा आहे त्या संबंधित आजार असतील, भीती तुम्हाला असेल किंवा हृदयविकारामुळे अशक्तपणा तुम्हाला येत असेल, रक्ताची निष्क्रियता म्हणजे रक्त जे आहे ते प्युरिफाय होत नाहीये किंवा ते ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाहीये किंवा शारीरिक ऊर्जा म्हणजे तुमच्या शरीरामध्ये एनर्जी नसल्यासारखं वाटणं, तुमच्यामध्ये आत्मविश्वास नसणं, हाडांचे जे आजार आहे, मधुमेह होणं, यावर काय आहे माणिक्य हा रत्न काय आहे लाभदायक आहे. जर तुम्हाला ताप येतो आहे, पित्ताचे आजार आहे, फुफ्फुसांचे आजार आहे, मधुमेह आहे, अपचन आहे, मानसिक आजार आहे किंवा कर्करोग आहे, अपेंडिसाइट्स आहे, इत्यादी आजार बरे करण्यासाठी हा घातला जाऊ शकतो. आता काही काही लोक काय करतात की त्याची लक्षणं म्हणजे हे आजार पण बघून पण देत असतात, पण मुख्यतः तुम्ही कुंडलीमध्ये सूर्याचा प्रभाव किंवा सूर्याच्या स्थितीनुसार तुम्हाला द्यायचं आहे. जर तुम्हाला ते समजत नसेल तर आपण काय करतो, लग्न राशीनुसार समोरच्याला काय करत असतो, रत्न धारण करायला देत असतो. ते देखील मी तुम्हाला शिकवणार आहे. सो माणिक म्हणजे रत्न कधीही तुम्ही विदाऊट कुंडली बघता द्यायचा नाहीये. त्याच्याने प्रॉब्लेम काय होतो की जर तुमच्या कुंडलीमध्ये तो ग्रह जर तुमच्या शत्रू राशीला असेल ना तर तो प्रॉब्लेम करतो. ओके, सो त्यामुळे तुम्ही कुंडली बघितल्याशिवाय द्यायचं नाहीये. माणिक देताना मुख्य करून तुम्ही लग्न कुंडली बघून दिला तर तुम्हाला बेस्ट रिझल्ट येतो. असं सगळ्याच याच्यात येतो, पण लग्न कुंडलीनुसार तुम्हाला तुमची शत्रू राशी, मित्र राशी हे सगळं कळतं. आता याच्यामध्ये विशिष्ट शक्ती काय आहे तर रुबी धारण केल्याने व्यक्तीच्या मनातून वाईट विचार दूर होतात. माणिक्य बद्दल अशी एक संकल्पना आहे की जर एखाद्या व्यक्तीने माणिक्य घातला असेल आणि त्याला काही त्रास होत असेल तर माणिकचा रंग काय होतो बदलतो, म्हणजे माणिक जो रत्न आहे त्याचा रंग काय होतो चेंज होतो, म्हणजे तो त्या व्यक्तीशी स्वतःला इतका कनेक्ट करतो ज्यामुळे व्यक्तीला त्याच्या आधी संबंधित पूर्व माहिती देखील मिळते की आपल्याला काहीतरी त्रास होणार आहे. रुबी धारण केल्याने व्यक्तीच्या आर्थिक स्थितीत काय देखील होते, सुधारणा होण्याची देखील शक्यता असते आणि रुबीच्या शुभ प्रभावाने व्यक्तीची धार्मिक श्रद्धा देखील वाढते. म्हणजे धार्मिक श्रद्धा जी आहे तो धार्मिकरित्या काय होऊ शकतो, श्रद्धाळू होऊ शकतो. ओके, त्याचबरोबर परिणामी त्याचे मन जे आहे ते धार्मिक कार्यात देखील काय होते, अधिक व्यस्त होते. मग अशा वेळेस तुम्हाला असं वाटते की तो व्यक्ती काहीच देवधर्माचं करत नाहीये तर अशा वेळेस तुम्ही त्याला माणिक्य रत्न देऊ शकतात. आजारपणासाठी आपण बघितले कुठल्या कुठल्या आजारासाठी आपण देऊ शकतो. सो माणिक्य रत्न समजला असेल तर आपण पुढे जाऊया. नेक्स्ट आहे मोती. मोती रत्नाचे काय काय फायदे आहे. सो मोती जो आहे, मोती चंद्राची जी राशी आहे कर्क तिचा स्वामी आहे. आता आपण इथं असं का म्हटलेलं आहे, कारण आपण कधीही रत्न जो आहे तो त्याच्या कशानुसार देणार आहोत, येस, आपण कशानुसार देणार आहोत, राशीनुसार देणार आहोत. आणि नवग्रहामध्ये जे ग्रह आहे त्यामध्ये चंद्र आणि सूर्य यांना एक एक राशी मिळालेल्या आहे. हे सगळं मी शिकवणार आहे, सो डोंट वरी, हे फक्त तुमच्या कानावरून जाऊ दे. ओके, तो चंद्र आणि सूर्याला एक एक राशी मिळालेली आहे. चंद्राला जी राशी मिळालेली आहे ती आहे कर्क राशी. म्हणून असं म्हटलेलं आहे की चंद्राची राशी आहे, चंद्राची राशी कर्क राशी, तिचा स्वामी आहे. ज्याची कर्क रास असते त्या लोकांनी काय करायचं आहे, मोती धारण करायचं आहे.
आणि हे काय आहे तर चंद्राचे शुभ परिणाम मिळवण्यासाठी तुम्ही काय करू शकता, मोतीरत्न धारण करू शकतात. म्हणजे तुम्हाला मोत्यापासून काय आहे किंवा चंद्र जो ग्रह आहे त्याच्यापासून जे पॉझिटिव्ह तुम्हाला रिझल्ट हवे आहे तुमच्या लाईफमध्ये ते मिळवण्यासाठी तुम्ही मोतीरत्न धारण करू शकतात. मोत्याला संस्कृतमध्ये काय म्हटलं जातं तर मुक्ता म्हटलं जातं, इंदू रत्न म्हटलं जातं, इत्यादी नावांनी देखील संबोधले जाते. या रत्नाला उर्दू भाषेमध्ये, मराठी आणि हिंदीमध्ये मोती म्हणतात. मोती हे रत्न हे जे आहे चंद्राचे रत्न आहे. चंद्ररत्न मोती जे आहे आनंद, आईचे आनंद दर्शवतो. माणिक्य रुबी कुणाचं दर्शवतो, तो दर्शवतो पित्याचं सुख, बरोबर आहे, कारण तो सूर्य आहे, हा. बरोबर आहे. चंद्र काय आहे, चंद्राला काय म्हटले ज्योतिषशास्त्रामध्ये, तर चंद्राला म्हटलेलं आहे आई. मग तुमचं जर तुमच्या आईशी रिलेशन खराब आहे समजायचं तुमचं चंद्र कुंडलीमध्ये खराब आहे. ओके. मग तुमच्या आईची जर तुम्ही सेवा केली तर तुमचा चंद्र काय होतो, आपोआप चांगला होतो. तुमचं मन कशाची रिलेट आहे, चंद्राशी रिलेट आहे. का रिलेट आहे, कारण चंद्र जो आहे तो दर दिवसाला काय होतो, कमी कमी होतो किंवा कमी कमी वाढतो. म्हणजे सगळ्यात फास्ट मुवमेंट करणारा प्लॅनेट आहे. तसं आपलं मन पण काय आहे, सतत बदलत असतं. सतत त्याच्यामध्ये वेगवेगळे इमोशन्स, वेगवेगळे विचार जे आहेत ते येत असतात. म्हणून आपलं मन आणि चंद्र याला काय म्हटलेलं आहे, एकच म्हटलेलं आहे. म्हणजे लोक आयात आणि निर्यात या क्षेत्रामध्ये काम करतात किंवा दुग्धजन्य पदार्थांचा त्यांचा व्यवसाय आहे, डेअरी असेल किंवा त्यांचं हे असू शकतं, मिठाईचं शॉप असू शकते. तर असे जे काम करतात किंवा एखादा व्यवसाय आहे जो दुधा रिलेटेड आहे किंवा प्रेमासंद एखादा व्यक्ती प्रेमात असेल इत्यादी गोष्टी किंवा प्रेम त्याला हवं असेल इत्यादीसाठी काय करू शकतो, तो व्यक्ती मोती हा रत्न परिधान करू शकतो. जर एखाद्या व्यक्तीला यापैकी कोणत्याही विषयाचा आधार घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीने मोती रत्न धारण करणे फायदेशीर आहे. म्हणजे काय आहे, जर तुम्हाला आयात निर्यात या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, तुम्ही मोती धारण करा. जर तुम्हाला दुग्धजन्य पदार्थामध्ये तुम्हाला तुमचं करिअर करायचं आहे तर तुम्ही काय करायचं आहे, मोतीरत्न धारण करायचं आहे. ओके. तुम्हाला प्रेमामध्ये यश मिळत नाहीये, मोतीरत्न धारण करा. सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तुमच्या समस्येनुसार रत्न हे धारण करू शकता. ओके. मोती जे आहे, ज्यांना सहज राग येतो त्यांनीही मोती काय करायचं आहे, घालायचं आहे. राग कमी करण्यासाठी हे रत्न काय आहे, विशेषतः उपयुक्त आहे. मन शांत ठेवण्यासाठी हे रत्नही धारण केले जाऊ शकते. म्हणजे तुम्हाला असं वाटते की सतत मन अस्थिर आहे किंवा मन शांती नाहीये किंवा सतत राग येतो आहे, तर अशा व्यक्तीला मोती आपण देतो. मोती धारण केल्याने व्यक्तीची एकाग्रता काय होते, वाढते. औषधी गुणधर्म काय आहे तर मोत्याच्या भस्माचे सेवन केल्याने व्यक्तीची शक्ती वाढते, त्यामुळे मनाला थंडावा मिळतो, डोळ्यांचे आजार बरे होतात, क्षयरोग, खोकला, रक्तदाब, हृदयविकार, दमा इत्यादी आजारांवर मोत्यांची राख वापरता येते. वैद्यकीय क्षेत्रात मोत्याचा उपयोग रोग शांत करण्यासाठी रोग बरा करण्यासाठी केला जाऊ शकतो. ओके. त्यानंतर काय आहे, मोत्याच्या भस्म, ओके ओके, आजारांवर मोत्याची राख. ओके. वैद्यकीय क्षेत्रात मोत्याचा उपयोग रोग बरा करण्यासाठी केला जाऊ शकतो. आजकाल सौंदर्य प्रसाधनांमध्ये मोत्यांची राख वापरली जाते. मोत्याच्या राखीच्या सेवन केल्याने राख कमी होतो. वैद्यकीय जगात मोत्याच्या राखेचा वापर दातातील पिवळसरपणा आणि डाग काढून टाकण्यास मदत करते. मग आपल्या फेशियलचे जे प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये देखील मोती भस्म, सुवर्ण भस्म असं टाकलेलं असतं. ते आहे. किंवा तुम्ही आयुर्वेदिक मेडिसिन जर बघितली असेल तर त्या मेडिसिन मध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल की मोती भस्म, सॉरी, काय म्हणतात, गोल्डचं जे हो ना. भस्म आहे, सुवर्ण भस्म, हे असे टाकलेले असतात. सो हे भस्म म्हणजे काय, हे राख आहे. आणि चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी मोत्याची राख देखील वापरली जाते. तर अशा पद्धतीने मोत्याचा तुम्ही वापर करू शकता आरोग्याच्या दृष्टीने म्हणा किंवा इतर गोष्टींसाठी. ओके. आजारपणामध्ये कोणते कोणते आजार बरं करतं मोती धारण केल्याने, आता याच्यामध्ये मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे. याच्यामध्ये विशेष काय ना की तुम्हाला असा कुठलाही रत्न आपण डायरेक्ट कुणाला देत नाही, जरी तुम्हाला याच्या क्वालिटीज माहिती असल्या तरी. का देत नाही त्याचं रिझन सांगते. हा. हा. बरोबर. सो याच्यामध्ये काय आहे की आपण काय करत नाही, डायरेक्ट कुणालाही नुसतं आजार पण बघून द्यायचं नाही. कारण आपण देऊ शकतो, असं नाही की देऊ शकत नाहीये. पण सपोज असा विषय आहे की एक व्यक्ती आहे, त्याची जन्मतारीख आहे 4. ओके. आता अशी व्यक्ती जी आहे ती आयात निर्यातीचा बिझनेस करण्यासाठी तिला काय आहे, ती करू शकत नाही किंवा तिच्यासाठी तो नक्की प्रोफेशन नाही.
ओके. आणि ती व्यक्ती काय करते आहे, आयात निर्यातीचा काय करते आहे, तिने बिझनेस सुरू केलेला आहे. आता तिला माहिती नाही, तिला आवड म्हणून तिने तो केला किंवा व्हॉट एव्हर काही रिझन असेल, वर्णोपार्जित असेल म्हणून ती करते ती व्यक्ती. मग अशा वेळेस काय होणार ना, की तुम्ही त्यांना मोती धारण करायला दिला ना, तर त्यांना तो प्रॉब्लेम पण करू शकतो. ओके. सो तुम्हाला कुंडलीनुसार ते बघायला पाहिजे. एवढं व्यवस्थित. तो मोती धारण केल्याने काय आहे, की स्त्रियांचे अनेक रोग बरे होतात, मानसिक आजार बरे होतात, वेडेपणा, डोळ्यांचे आजार. ओके. त्यानंतर काय आहे, लैंगिक रोग, अ, अति रक्तस्राव, खोकला, छातीचे आजार, गाठ, टायफॉइड, ल्युकोरिया हे बरे होतात. रातांधळेपणा, रक्ताभिसरण, कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणारे आजार, श्वास, खोकला, टॉन्सिल्स, दाताचे आजार, लघवीचे विकार, वीर्य विकार, सर्दी, मूळव्याध, दगड म्हणजे स्टोनचा आजार, तोंडाचा आजार, पोटाचे विकार, सांधेदुखी, हृदयविकार, फोड, मुरूम इत्यादी मध्ये घट झालेली आहे मोतीच्या वापरात. सो विशेष शक्ती काय आहे मोत्याबद्दल असं म्हटलं जाते, की मोती धारण केल्याने सर्व मानसिक विकार काय होतात, कमी होतात. प्रकरणात मोती धारण केल्याने या प्रकरणात यश मिळण्याची शक्यता वाढते. आणि याशिवाय मोती धारण केल्याने व्यक्तीच्या स्वभावातील काय आहे, मुलायमपणा पण काय होतो, वाढण्यास मदत होतो. सो अशा पद्धतीने हा मोतीरत्न आहे. सो ही मोतीरत्नाची क्वालिटी आहे. त्यानंतर आहे मुंगारत्न. मुंगारत्न दिसताना असा दिसतो, अजून क्लिअर होईल इमेज, नेटवर्क इश्यूमुळे प्रॉब्लेम आहे. येस. आता मुंग्याला काय म्हटलं जातं, कोरल देखील म्हटलं जातं. हे मंगळाचं प्रतिनिधित्व करतं, म्हणजे मंगळ ग्रहाचं प्रतिनिधित्व करतं. याला मुंगा, भौम्यरत्न, प्रबळ, मिरजल, पोला अशा वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते, किंवा इंग्रजी त्याला कोरल देखील म्हणतात. कोरल प्रामुख्याने लाल रंगाचा असतो. याशिवाय प्रवाळ जो आहे तो सिंदुरी, भगवा, पांढरा आणि काळ्या रंगाचा असतो. प्रवाळ जो आहे समुद्राच्या गर्भात सुमारे 600 ते 700 फूट खोल खडकांवर तुम्हाला सापडेल. किंवा इसिस नोबिल्स नावाचे एक विशिष्ट प्रकारचे कीटक जे आहे ते स्वतःसाठी घर बनवतात, आणि त्याच्या या घरांना कोरल वेल किंवा कोरल प्लांट असे देखील असंही म्हणतात. ओके. याचे फायदे काय आहे, तर प्रवाळ धारण केल्याने परिधान करणाऱ्याचे काय वाढते, धैर्य वाढते. हे रत्न व्यक्तीला प्रयत्नांमध्ये गतिमान ठेवते, म्हणजे जे काही प्रयत्न करते आहे त्यामध्ये ती काय असते, सतत ऍक्टिव्ह असते. त्याच्या प्रभावामुळे काय मिळतं, तर शक्ती मिळते, धैर्य मिळते, निर्णय क्षमता म्हणजे कुठलंही निर्णय घेण्याची जी क्षमता आहे त्या व्यक्तीमध्ये येते. त्यामध्ये खात्री वाढते. एक मिनिट. हॅलो. हा, कोण? ओके. सो याच्यामध्ये काय आहे, की हा काय करतो, की तुम्ही कुठे गेलं, हे तुमच्यामध्ये शक्ती वाढवतं, हिंमत वाढवतं, तुमची निर्णय क्षमता वाढवतं, कुठलाही निर्णय घेण्याची जी क्षमता आहे ते वाढवतं, कुठल्याही गोष्टीमध्ये खात्री वाढवतं, की मी हे जे करतो आहे ते योग्य आहे किंवा खात्रीनिशी आहे. ते मुलांची नजर लागण्यापासून संरक्षण करण्यासाठी देखील वापरले जाते. जर एखाद्या मुलाला सतत नजर लागत असेल, सतत काही ना काही प्रॉब्लेम होत असेल, तर तरी त्याला देखील तुम्ही देऊ शकतात. यामुळे धैर्य वाढते, हिंमत वाढते आणि आळस देखील दूर होतो. हे शत्रूंचा सामना करण्यासाठी धैर्य देते, कारण हे रत्न मनोबल देखील वाढवते. आणि परिधान केलेल्या व्यक्तीमध्ये निर्णय निर्भयता म्हणजे कुठलेही काम जे आहे ते हिमतीने ही व्यक्ती करते, आणि आत्मविश्वास देखील असतो. स्वतःमधील नेतृत्व गुण वाढवण्यासाठी कोणाला काय आहे, फायदेशीर आहे. जर तुम्हाला असं वाटतं की तुमच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी आली पाहिजे, तरी सुद्धा तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही हा रत्न धारण करू शकतात. आता याचे औषधी गुणधर्म काय आहे, तर प्रमाण जो आहे, प्रवाळ किंवा आपण त्याला कोरल म्हणू शकतो, किंवा त्याला मुंगा म्हणू शकतो. तर प्रवाळ जो आहे तो काय करतो, रक्ताचे कुठलेही आजार तुम्हाला असेल ते होण्यापासून टाळतं. प्रवाळ धारण केल्याने कावीळच्या रुग्णांसाठी फायदेशीर सिद्ध होतो, म्हणजे ज्या लोकांना कावीळ झालेला आहे त्यांना तुम्ही हा रत्न देऊ शकता.
महिलांमध्ये अॅनिमिया म्हणजे रक्ताची कमी असणे, मासिक पाळीच्या समस्या असणे आणि जो रक्तप्रवाह आहे यासारख्या ज्या समस्या आहे यांना नियंत्रण ठेवण्यासाठी देखील तुम्ही काय करू शकता, कोरल हा खूप फायदेशीर आहे. याशिवाय मधुमेहाच्या रुग्णांसाठी म्हणजे ज्या लोकांना मधुमेह डायबिटीज आहे त्यांच्यासाठी देखील कोरल जो आहे तो धारण करणं फायद्याचं ठरू शकतं. ते काय करतं, मधुमेहाला नियंत्रित ठेवण्याचं काम करतं. मांसपेशी संबंधित, हो हो म्हटलंय ना, पोळ पण म्हणतात. येस, सॉरी. मांसपेशी म्हणजे तुमचे जे मांसपेशी आहे, मसल्स आहे, त्या संबंधित ज्या समस्या आहेत ते देखील दूर करण्यासाठी आपण कोरल फायदेशीर आहे. रक्तातील दोष जसे की रक्ताची अशुद्धता म्हणजे इम्प्युअर ब्लड असेल किंवा तुम्हाला कमतरता असेल, काही मानसिक समस्या असतील किंवा मेंदूशी संबंधित काही विकार असतील, अपस्मार असेल, वेडापणा असेल किंवा मज्जासंस्था, सॉरी, हे करू नको, खूप जास्त खोकला येतोय. म्हणजे पाणी आणशे, सॉरी. आमच्या घरात मिरचीचा तडका दिला, असं सगळ्यांनाच खोकला लागलाय. ओके. असं याच्यामध्ये काय आहे, वेडेपणा असेल, मज्जासंस्थेशी संबंधित काही दोष असतील, बद्धकोष्ठता असेल, हाडांचे अनेक आजार असतील, मूळव्याध असेल, मज्जासंस्था रिलेटेड समस्या, आतडे, दमा, गर्भपात होणे, शस्त्रक्रिया होणं म्हणजे एखादी काय केलेली आहे, ऑपरेशन केलेलं आहे, तर त्याला त्यातून लवकर रिकवर होण्यासाठी किंवा जखमा झाल्या असतील त्या बरं करण्यासाठी, भाजलं असेल ते बरं करण्यासाठी, ल्युकोरिया झाला असेल त्यासाठी, काळाचे आजार असतील, त्वचारोग असतील, आळस येत असेल, भूक लागत नसेल, ह्या सगळ्या समस्येसाठी तुम्ही काय करू शकता, मुंगा हा रत्न धारण करू शकतात. आता बरेच जण काय करतात, हे जे आहे याचे इफेक्ट किंवा परिणाम हे कशासाठी आहेत ते बघून पण देतात. तुम्ही देऊन बघा, तुम्हाला जर चांगला रिझल्ट आला तर तुम्ही डेफिनेटली तुमची जी प्रॅक्टिस आहे ती कंटिन्यू करा. अदरवाईज तुम्ही काय करा, तुम्ही याच्यानुसार तुम्ही तुमच्या लग्न राशीनुसार बघून तुम्ही देऊ शकतात. ओके. सो जो प्रवाळ आहे तो धारण केल्याने, आता मी इथे वेगवेगळी नावं मुद्दाम वापरली कारण या ठिकाणी काय आहे की तुम्हाला ती नावं तुमच्या कानावर पडली पाहिजे. त्या ठिकाणी प्रवाळ धारण केल्याने माणसाला वाईट नजर आणि भूत इत्यादींची काय होते, भीती वाटत नाही. म्हणजे हे तुम्ही, थँक्यू, हो, तर याची भीती वाटत नाही म्हणून लहान मुलांच्या गळ्यात काय आहे, प्रवाळच्या बिया अनेकदा घातल्या जातात. म्हणजे तुम्ही काय करू शकता, लहान मुलांना जर सतत भीती वाटत असेल किंवा त्यांना भूत वगैरे लागू शकतं, निगेटिव्हिटी लागू शकतो किंवा वाईट नजर लागत असेल, तर त्यासाठी त्यांच्या गळ्यात काय केलं जातं, प्रवाळाच्या म्हणजे जे आहे कोरलच्या बिया काय केल्या जातात, अनेकदा घातल्या जातात. परिधान करण्यापूर्वी पूर्वी काय करायचं आहे, कोरल कसा असला पाहिजे, तर कोरल चमकदार, स्वच्छ, निर्दोष आणि गुळगुळीत असणं गरजेचं आहे. तुटलेले, खरचटलेले किंवा पॅच पडलेले जे आहे ते कोरल कधीही घालू नाही. ओके. नेक्स्ट रत्न असणार आहे पन्ना. वन मिनिट. नेक्स्ट रत्न असणार आहे पन्ना. समजतंय ना, सोपं जातंय ना, मी खूप सोप्या पद्धतीत आणि पूर्ण अगदी सोप्या याच्यात केलेलं आहे, तरी तुम्हाला काही समजलं नाही तर मला विचारू शकता. आतापर्यंत जे शिकवलं ते समजलं ना? होय. समजतंय का? विद्या मॅम, नंदा मॅम, कृष्णा सर, नीता मॅम तर आता जॉईन झाल्या. हं? समजतंय? समजतं. होय. हा, बाकीची लोक 31st करते वाटतं. चल. सो नेक्स्ट आहे पन्ना, त्यालाच पैसे म्हटलं जातं. ओके. आता पन्नारत्न जो आहे तो गडद हिरव्या रंगाचा असतो. बुधग्रहाचे निगेटिव्ह प्रभाव काय करतो, शांत करण्यासाठी पन्नारत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. म्हणजे तुमच्या कुंडलीमध्ये जर बुध हा रत्न जर निगेटिव्ह असेल किंवा त्याचे इम्पॅक्ट तुमच्या लाईफमध्ये खूप खराब येत असतील, तर त्याला शांत करण्यासाठी आपण काय करतो, पन्ना हा रत्न धारण करतो. पन्ना रत्नाला संस्कृत भाषेमध्ये हरितमणी किंवा मुस्कट किंवा अश्वगर्भ किंवा गोरून किंवा गरलारी इत्यादी नावाने ओळखले जाते. हे त्याची काय आहे, नावं आहेत. हम्म. जी लोक अभ्यासात आहे किंवा स्टुडंट आहे, लेखन क्षेत्रात काम करतात आहेत किंवा लेखन करतात किंवा व्यावसायिक आहे इत्यादी कार्यात यश मिळवण्यासाठी तुम्ही हा रत्न देऊ शकता. विद्यार्थ्यांनी आपल्या कुंडलीची तपासणी चांगल्या ज्योतिषाकडून करून घ्यावी आणि पन्ना परिधान करावा, कारण आपल्या शैक्षणिक जीवनात बुध ग्रहाची भूमिका खूप महत्वाची असते.
आपलं जे एज्युकेशन आहे, हायर एज्युकेशन जे आहे ते बुध ग्रहामुळे बघितलं जातं. जर तुमचा बुध ग्रह चांगला आहे तर तुम्ही हायर एज्युकेशन घेतात. म्हणून काय आहे की बुध ग्रह जो आहे एज्युकेशनशी जोडलेला आहे. तर त्यामुळे बुध ग्रहाची भूमिका खूप महत्वाची आहे आणि ती तुम्ही कुंडलीनुसार समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्या कार्यक्षमतेवर चांगले शिक्षण अवलंबून असते. जर तुम्ही व्यापारी असाल, जर तुमचा बुध ग्रह चांगला आहे, तुमचा बुध ग्रह जर चांगला असेल तर तुम्ही चांगले व्यावसायिक सुद्धा असतात. ओके, कारण बुध ग्रह काय आहे, बुध ग्रह हा बिझनेसचा कारक आहे, शिक्षणाचा कारक आहे. ओके. सो याच्यामध्ये काय आहे की तुमच्या व्यवसायात काय होते, प्रगती होते. आणि तुम्हाला प्रगती हवी असेल तर तुम्ही पन्नारत्न घालू शकता. लेखकांच्या कामात गुंतलेल्या लोकांनी देखील पन्ना परिधान करावा. म्हणजे जी लोक लिखाण करतात, रायटर आहे, कविता लिहिणं, पुस्तकं लिहिणं, कुठलं काय कुठलाही सब्जेक्ट असू दे, त्या लिखाणाच्या कामात जी लोक असतील त्या लोकांनी पन्नारत्न धारण करावा. त्यांना चांगला गणित तज्ञाची क्षमता जी आहे ती गुणाच्या बळावर अवलंबून असते. जी लोक गणित ह्या सब्जेक्ट मध्ये त्यांना काम करायचं आहे किंवा त्याचं ते शिक्षण घेत आहे, तर त्या व्यक्तींनी ते सुद्धा कशाच्या अंडर येतं, बुध ग्रहाच्या अंडर येतं. म्हणून त्या लोकांनी काय करायचंय, पद्म घालायचंय. ओके. आता याचे औषधी गुणधर्म काय आहेत, तर गर्भवती महिलांसाठी हे खूप फायदेशीर आहे. तुमचं फिफ्थ हाऊस जे आहे ते तुमच्या प्रेग्नन्सीला देखील दर्शवतं. तुम्हाला होणार बाळ कसं असेल काय ते देखील दर्शवतं. आता हा दुसरा भाग आहे. पण याच्यामध्ये काय आहे की गर्भवती महिलांसाठी हे फायदेशीर आहे, कारण ते परिधान केल्याने त्यांना प्रसूती दरम्यान जास्त त्रास होत नाही. जर एखादी महिला असेल, तिला प्रसूती दरम्यान जास्त त्रास म्हणजे तिला त्रास होत असेल, ते जास्त त्रास होऊ नये म्हणून तुम्ही पन्ना देऊ शकतात. अगेन अट काय आहे की तुम्हाला तिची कुंडली बघूनच द्यायचं आहे. यामुळे काय आहे की मानसिक ताण देखील कमी होतो आणि रक्तदाब जो होतो तो सामान्य होतो. जर पन्नारत्न तुम्हाला भेटवस्तू दिली गेली असेल तर ते भाग्याचं कारक आहे. जर तुम्हाला कधी पन्नारत्न धारण म्हणजे ऍज अ गिफ्ट दिलेलं आहे तर ते भाग्याचं तुम्हाला ठरणार आहे. विशेषतः मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांसाठी बघा, इथे रास पण दिलेली आहे की मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांसाठी काय आहे, कारण मिथुन आणि कन्या राशी ही बुध ग्रहाची राशी आहे. जे लोक बोलण्यात अडखळतात म्हणजे कम्युनिकेशन स्किल खराब असतील त्यांच्यासाठी पन्ना देखील फायदेशीर आहे. जर तुम्ही वक्ता असाल म्हणजे तुम्ही सतत काहीतरी भाषण देणं किंवा तुम्ही तुमची वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेणं किंवा तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही एखाद्या विषयावर तुमची मतं मांडत असाल, ओके. सो अशा वेळेस तुम्ही पन्नारत्न घालायचं आहे. तुमची भाषा आणि बोलणं काय करतं, हे सुधारतं. हे बाबा कुठे गेलास, ओके. चल. त्यानंतर काय आहे, विशेष शक्ती काय आहे, तर जीवनातील अनेक घटना आणि दुःखांपासून मुक्त होण्यासाठी पन्ना खूप उपयुक्त आहे. म्हणजे लाईफ मध्ये काही अशा घटना असतील, काही दुःख असतील, त्यातून तुम्ही बाहेर पडू शकत नाहीये, सतत त्याच्यामध्ये अडकलेले आहात, तरी सुद्धा तुम्ही काय करायचं आहे, पन्नारत्न धारण करायचं आहे. हे चांगले आरोग्य आणि पैशांसंबंधित बाबतीमध्ये चांगले आहे. म्हणजे तुम्हाला हे चांगलं आरोग्य तर देतं, पण पैशांसंबंधित काही जर तुमच्या अडचणी असतील तर त्याच्यामध्ये पैशांमध्ये देखील तुम्हाला ग्रोथ देण्याचं काम हे करतं. आणि जीवनात तुम्हाला आनंद टिकवून ठेवतो. पाचू मध्ये विषारी घटक आणि विषाणूंशी लढण्याची क्षमता देखील आहे आणि ते धारण केल्याने साप चावण्याची शक्यता देखील कमी होते. जर एखाद्याला असं असेल की त्याच्या कुंडलीमध्ये साप चावण्याची काय असेल, काय म्हणतो ना, योग असेल, तर त्याला तुम्ही पन्ना हा रत्न धारण करायला देऊ शकता किंवा तुम्ही राहू केतूचा कुठलाही रत्न दिला तरी सुद्धा त्या ठिकाणी ती शक्यता कमी होते. परिधान करण्यापूर्वी काय करायचं आहे, जर पन्ना हा रत्न जो दोषपूर्ण किंवा दूषित अवस्थेत धारण केले तर ते परिधान करणाऱ्यासाठी अनेक प्रकारचे अशुभ अडथळे काय करते, निर्माण करते. म्हणजे काय आहे, जर तुम्ही दोषपूर्ण जर पन्ना तुम्ही धारण केला की ज्याच्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम आहे, तो चांगला नाहीये, तुटलेला आहे, खरचटलेला आहे, तर तो काय करणार, तुमच्या आयुष्यामध्ये अनेक अडथळे आणि प्रॉब्लेम काय करणार आहे, निर्माण करणार आहे. तो सदोष असेल तर तो परिधान करणाऱ्यासाठी काय ठरतो, त्रासदायक ठरतो. तर अशा पद्धतीने काय आहे, पन्ना रत्न असणार आहे. तुम्हाला समजला पन्ना रत्न? हो. ओके. कळला. येऊ नेक्स्ट रत्न. ओके.
ओके, नेक्स्ट रत्न असणार आहे पुखराज. ओके, पुखराज जो आहे तो अशा पद्धतीने दिसतो. आता पुखराज जो आहे तो नवग्रहांच्या नवरत्नांमध्ये गुरुचे रत्न म्हणून ओळखले जातं. त्याला पुखराज असं म्हटलं जातं. त्याला गुरुरत्न असंही म्हणतात. बृहस्पतीचे म्हणजे गुरुग्रहाचे हे प्रतिनिधिक जे आहे रत्न आहे. पुखराज जे आहे त्याला पुष्यराज, हिंदीमध्ये पुखराज, संस्कृतमध्ये पुष्यराज, इंग्रजीमध्ये इंग्रजीमध्ये पुष्कराज आणि पिवळा नीलम असं देखील म्हटलं जातं. पर्शियन मध्ये जरळ, याकूट, देवनागरीमध्ये येलो स्फटिक म्हणून ओळखले जाते. आणि पुखराज जो आहे व्यक्तीच्या जीवनात समृद्धी आणते. हे एक रत्न आहे जे व्यक्तीमध्ये सृजनशीलता म्हणजे जी क्रिएटिव्हिटी आहे ती तुमची चांगलं करण्याचं काम करते. आणि जीवनात काय आहे तुम्हाला यशस्वी होण्यासाठी अनेक संधी प्रदान करते. जर तुमच्या लाईफ मध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे, तुम्हाला अनेक चान्स काय म्हणतो ना, अनेक संधी तुमच्या लाईफ मध्ये आकर्षित करायच्या आहे यशस्वी होण्याच्या, तर हे सगळं सगळं तुम्हाला कोण देतं? एक मिनिट, हे तुम्हाला पुखराज देतं. एकच मिनिट. बापरे. नाही, झोप दे मला, लोणचं कधी करू देवा. ओके, सो सॉरी, मला एकदम बोलताना हे झालं. हो, याच्यामध्ये का व्हाईट कलर मध्ये वगैरे असतात आहे दिलेलं आहे, तर कोणत्या कोणत्या कलर मध्ये आहे. त्या याच्यात नाही वाटतं, मग दुसऱ्या पेजवर आहे. व्हाईट कलर मध्ये पण तुम्हाला पुखराज सापडतो. तर पुखराज जो आहे व्यक्तीच्या जीवनात समृद्धी आणतो. हे एक रत्न आहे जे व्यक्तीमध्ये सृजनता शैली किंवा आपण म्हणतो ना क्रिएटिव्हिटी वाढवतं. त्याचबरोबर तुम्हाला आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठीचे अनेक संधी तो तुम्हाला प्रदान करतो. एक ना अनेक संधी प्रदान करतो. त्याच्या प्रभावामुळे एखाद्या व्यक्तीला बुद्धिमत्ता आणि ज्ञान देखील प्राप्त होते. नॉलेज साठी जे आहे खूप चांगला आहे, कारण गुरु काय आहे, नॉलेज आहे. गुरु तर स्वतःचाच गुरु आहे, म्हणजे त्याला ऑलरेडी काय आहे त्या गोष्टीचं नॉलेज आहे, जे त्याला त्याचे ध्येय साध्य करण्यास काय करते, मदत करते. की त्याचं जे काही ध्येय असेल त्याला साध्य करण्यासाठी मदत करते आणि व्यक्तीला काय करते, मजबूत बनवण्याचं देखील काम करते. आता हे काय आहे, तर हे गुरुचे प्रातिनिधिक रत्न असल्याने उपराय धारण केल्याने व्यापार आणि व्यापारात काय होते, व्यवसायात वाढ होते. म्हणजे तुम्हाला जर तुमच्या बिझनेसमध्ये वाढ करायची आहे, पुखराय द्या. पण कधी जाणार, त्याच्या कुंडलीमध्ये तुम्हाला बघायचं आहे. एखादी व्यक्ती आहे, मुलगा आहे, विद्यार्थी आहे, जी स्टडीमध्ये कमी आहे किंवा शिक्षण क्षेत्रातील प्रगतीची जी आहे ती त्यांना हवी आहे, तर ती वाढवण्यासाठी देखील तुम्ही देऊ शकता. त्यांची प्रगती, अभ्यास चांगला होण्यासाठी तुम्ही देऊ शकता. बृहस्पती जो आहे, बृहस्पती म्हणजे गुरु ग्रह, हा पुत्र प्राप्तीचा कारक आहे. म्हणजे जर एखादी व्यक्ती प्रेग्नेंट असेल आणि त्या व्यक्तीने जर पुखराज घातलेला असेल तर तिला मुलगा होण्याची शक्यता काय असते, खूप जास्त असते. पुखराज जो आहे तो कन्सिव्ह होण्यासाठीचा पण काय आहे, कारक आहे. म्हणजे एखादी व्यक्ती, महिला जी आहे ती आई होणं, त्याचा देखील कारक आहे. मग एखाद्या प्रेग्नेंट महिलेने जर पुखराज घातला असेल तर तिला मुलगा होण्याची शक्यता खूप दाट होते. ओके, त्याच्याच अपोजिट काय आहे, जर त्या महिलेने जर सॉरी, कुठला हिरा जर रत्न धारण केला असेल तर त्या व्यक्तीला, त्या महिलेला मुलगी होण्याची शक्यता खूप जास्त असते. ओके, सो हे काय अभ्यासानिशी आलेलं आहे, ते काय माझ्या मनाचं नाहीये. सो बृहस्पती हा जो आहे पुत्र प्राप्तिकारक ग्रह असल्याने तो धारण केल्याने संतती होते. मुलगा किंवा मूल होण्याची मुलगा किंवा मूल होऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांनी निर्दोष पिवळा, निर्दोष म्हणजे ज्याच्यामध्ये कुठलाही दोष नाहीये असा जो आहे, चांगला असा, चांगल्या क्वालिटीचा पुखराज जो आहे, पिवळा पुखराज घालणे आवश्यक आहे. ते धारण केल्याने धन, वैभव आणि ऐश्वर्य काय आहे, सहज प्राप्त होते. हे रत्न जे आहे अविवाहित लोकांना म्हणजे विशेषतः मुलींनी जर धारण केलं तर त्यांना व्यावसायिक सुख, वैवाहिक सुख मिळते. वैवाहिक सुख मिळते. गृहिणींना अपत्य सुख मिळते आणि पतिक सुख देखील मिळते. म्हणजे त्यांच्या पतीकडनं त्यांना प्रेम, आदर, सत्कार सगळं मिळतं, मुलबाळ होतं. जोडप्यांना वैवाहिक जीवनात आनंद आणि व्यावसायिकांना अपार लाभ देतं. हे धारण केल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक, मानसिक त्रासापासून काय होते, मुक्ती देखील मिळते. म्हणजे ज्या मुलींचं लग्न होत नाही त्यांनी पोखराज घालायचं आहे. मग याचं सप्लिमेंट आपल्याकडे काय आहे, तर सिट्रिक. ओके, मग तुम्ही काय करायचं आहे, सिट्रिन हा रत्न द्यायचा आहे.
ओके, तुम्हाला जर हाडं दुखत असतील, डांग्या खोकला लागला असेल, कावीळ असेल आणि अधून मधून येणारा ताप जर असेल तर अशा वेळेस तुम्ही पुकराई धारण करणे फायदेशीर ठरते. हे कुष्ठरोगाला बरे करते आणि त्वचा रोगांचा उपचार देखील मानले जाते, म्हणजे त्वचा रोग असतील त्यावर उपचार म्हणून देखील कार्य करते. याशिवाय हे रत्न जे आहे सुख आणि समाधान देणारे आहे, शक्ती वाढवणारे आहे, वीर्य वाढवणारे आहे आणि दृष्टी वाढवणारे देखील मानले जाते. आयुर्वेदात जे आहे जठराची अग्नी, जठराग्नी म्हणतो ना आपण त्याला, ऍसिडिटी सो किंवा डायजेशन म्हणतो, तर ते देखील वाढवणारा असतो व डायजेशन चांगलं करणारा असतो. विषाच्या प्रभावाचा नाश करतो, म्हणजे एखादं तुमच्या शरीरामध्ये विष गेलेला असेल, एखादे तुम्ही आपण म्हणतो ना विष बाधा होणं कुठलं की अन्नामधून म्हणा किंवा कुठूनही, तर त्याला काय करणारा असतो, त्याचा नाश करणारा असतो, प्रभाव कमी करणारा असतो, वीर्य निर्माण करणारा असतो, मूळव्याधाचा नाश करणारा असतो आणि बुद्धी वाढवणारा असतो आणि संधी रोग जो आहे त्याचा नाश करणारा आणि चेहऱ्याची चमक वाढवणारा असतो, असं देखील या ठिकाणी पुखराज बद्दल लिहिलं गेलेलं आहे. पुखराज धारण केल्याने काय आहे की तो खूप फायदेशीर आहे आणि तो तुम्ही धारण करावा. आता तुम्ही हा देखील कुंडलीमध्ये बघूनच धारण करायचा आहे. पुखराजमध्ये अनेकदा खालील दोष आढळतात, म्हणजे काय कुठले दोष असू शकतात, तर त्याच्यामध्ये चमक नाहीये, पट्टेदार आहे, लाल ठिपके आहे, खरचटलेले आहे, बारीक आहे, दुधाळ आहे, जाळीदार आहे. त्याच्यावर अतिचिन्हांकित म्हणजे जर तुम्ही पुतळा बघितला त्याच्यावर तुम्हाला वेगवेगळी अशी चिन्ह दिसतील, तर अतिचिन्हांकित असू शकतात. काळे ठिपके सापडू शकतात, पांढरे ठिपके सापडू शकतात, रक्तासारखा ठिपका सापडू शकतो, सोनेरी ठिपके सोनेरी असू शकतो, ठिपकेदार असू शकतो, उभ्या रेषा सापडतील, अपारदर्शक, रक्तरंजित ठिपके असलेले जे पुखराज असते, म्हणजे इतक्या सगळ्या क्वालिटी सांगितल्या. अजून तुम्हाला ते सेपरेट मी वेगळं शिकवणारच आहे. तर तो काय म्हणायचा की दोषी असा, म्हणजे दोषी म्हणजे त्याच्यामध्ये तो दोषपूर्ण असा काय आहे पुखराज आहे, तो तुम्हाला परिधान करायचा नाहीये, त्याला अनैतिक मानलं गेलेलं आहे. सो इथपर्यंत समजलं. नेक्स्ट रत्न आपण बघूया, हिरा. समजतंय ना, तसं फार कठीण नाहीये, खूप सोपं करून हे केलेलं आहे मी, मलाही. ओके, समजतंय, म्हणजे मला सोपं वाटतं की काय, तुम्हाला सोपं वाटतंय काय? नाही कळत. कळतंय ना? होय. सगळ्यांना कळतंय? कृष्णा सर, विद्या मॅम, नीता मॅम? नाही तर मीच आपली बडबड बडबड करते, तुम्ही पण मस्त आराम करताय. चलो, असं नाही होते ना. ओके, चलो नेक्स्ट आहे आपला हिरा. ओके, नेक्स्ट आहे आपला हिरा. हिरा आपण बघूया, हिरा कोणी धारण करावा, काय धारण करावा. हो, चल. हिरा रत्न जे आहे ते सर्व रत्नांमध्ये सर्वात महाग रत्न मानलं गेलेलं आहे. ओके, ज्योतिषशास्त्रानुसार हिरा हे शुक्र ग्रहाचे रत्न आहे. शुक्र आणि हिरा या दोघांनाही खूप महत्व आहे. असे सर्व लोक हिरा घालू शकतात ज्यांच्या जन्मपत्रिकेत शुक्र जो आहे लग्नेश किंवा पंचमेश किंवा नवमेश आहे. म्हणजेच काय आहे की ज्या ज्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये, जी कुंडलीची पत्रिका आहे, त्या त्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये शुक्र जो ग्रह आहे तो पहिल्या घरामध्ये, पाचव्या घरामध्ये किंवा नवव्या घरामध्ये बसलेला आहे, अशी सगळी लोक काय करू शकतात, हिरा धारण करू शकतात. मग हिरा देताना तुम्हाला पहिलं, पाचवं आणि नववं घर बघायचं आहे. पहिलं घर कुठलं असतं, पाचवं कुठलं असतं, नववं कुठलं असतं, हे मी सगळं शिकवणार नाही. या लोकांच्या कुंडलीत शुक्र शुभ घराचा स्वामी आहे किंवा शुभ घरांमध्ये स्थित आहे, अशा सर्व लोकांना शुक्र रत्न हिरा धारण करून शुभफळ प्राप्त होतो. हिरा रत्न परिधान करणाऱ्यांना लवकरच परिणाम दिसू लागतो. हिऱ्यामध्ये एक प्रसिद्ध समज आहे की हे परिधान करताना ते कोणत्याही प्रकारे दोषपूर्ण नसावेत, हे लक्षात ठेवले पाहिजे, म्हणजे कुठलाही दोष त्याच्यामध्ये नसावा. हिऱ्याशी संबंधित अशा अनेक कथा जगभर प्रसिद्ध आहेत. त्यानुसार हा निरागस आणि चांगल्या दर्जाचा हिरा असूनही तो धारकाच्या दुर्दैवाचे काय बनलेला आहे, कारक बनलेला आहे. म्हणजे जर तो दोष असेल त्याच्यामध्ये, तो जर प्रॉब्लेमॅटिक असेल, तर तो काय करतो, आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट करतो आणि तो तुमच्या लाईफमध्ये दुर्दैव घेऊन येऊ शकतो. असे हिरे जे आहे, जे दुर्दैव घेऊन येतात, असे हिरे काय म्हटलं जातात जगामध्ये, शापित हिरे म्हणून त्यांना ओळखलं जाते. की ते काय आहे की ते ऑलरेडी काय होते, खराब होते, त्यांना काहीतरी आपण म्हणतो ना की त्याच्यामध्ये दोष पूर्ण होते. जसं हिरा पाहिजे तसं नसून त्याच्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम होते, तो तुटलेला असेल किंवा त्याच्यामध्ये काही लाईन्स असतील किंवा काही ब्रेक झालेला असेल, तर यांना काय म्हटलं गेलेलं आहे, शापित हिरे म्हणून ओळखलं गेलेलं आहे. म्हणजेच असे हिरे ज्याच्याकडे होते किंवा ज्याने ते परिधान केले होते, त्याचे सर्व काही काय झालेले आहे, उद्ध्वस्त होते. त्यामुळे काय आहे, घाईघाईत हिऱ्याचे रत्न घालणे देखील तुम्ही
टाळायचं आहे. हिरा रत्न किती प्युअर आहे, कसं आहे, ते सगळं तुम्हाला काय केलं पाहिजे, बघितलं पाहिजे. परिधान करण्याचे फायदे काय आहे, तर हिरा जो आहे हे शुक्राचे रत्न आहे. 9 ग्रहांपैकी शुक्र हा जो आहे तुम्हाला भौतिक सुख देतो, संपत्ती देतो, ऐश्वर्य देतो. भौतिक सुख म्हणजे जे सुख तुम्ही पैशांनी विकत घेऊ शकता ते सुख. संपत्ती देतो, ऐश्वर्य देतो, वाहन आणि वैवाहिक सुखाशी संबंधित देखील ग्रह आहे. जीवनातील सर्व सुखसुविधा जो आहे तो शुक्र ग्रहाच्या शुभयोगाने काय होतो, प्राप्त होतात. आणि सर्व रत्नांमध्ये हिरा हे रत्न काय आहे, सौंदर्य आणि अभिजाततेचे प्रतीक आहे. या कारणास्तव हे रत्न जे आहे सर्वात मौल्यवान रत्नाच्या श्रेणीमध्ये देखील येते. आणि हे परिधान केल्याने परिधान करणाऱ्याचे आकर्षण काय होते, खूप वाढते. म्हणजे जो व्यक्ती परिधान करतो त्याच्यामध्ये स्वतःमध्ये काय येतं, एक आकर्षण निर्माण होतं. अमेरिकन हिरा जो आहे, हिरा पेंडंट जे हिरा जो आहे पेटेंट म्हणून देखील परिधान केला जाऊ शकतो. एक अतिशय सुंदर रत्न असल्याने हे विशेषतः महिलांमध्ये काय आहे, लोकप्रिय आहे. हिरा तर सगळ्याच महिलांना हवा असतो, सो तो खूप लोकप्रिय आहे. या रत्नाला रत्नांचा सम्राट असेही म्हणतात. आणि असं मानलं जातं की ज्या व्यक्तीला हे रत्न शुभ वाटतात त्यांचे आयुष्य कसे होते, राजासारखे होते. म्हणजे तुमच्या लाईफ मध्ये जी काही लक्झरी आहे ना, ते सगळं तुम्हाला हिरा रत्न देतो. फक्त अट एक आहे की तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये हिरा घालताना कधीही लक्षात ठेवायचं आहे की तो प्रॉब्लेमॅटिक नसावा किंवा दोष त्याच्यामध्ये कुठलाही नसावा. ओके. सो औषधी गुणधर्म काय आहे हिऱ्याचे, तर हिऱ्याबद्दल एक मत असं आहे की रत्न धारण केल्याने काय होतं, तुमचं आयुष्य वाढतं. ओके. तुम्हाला असं वाटतंय की तुमचं लाईफ टाइम जो आहे तो खूप कमी आहे, हिरा घाला. पण त्याच्यासाठी अट आहे की तुम्हाला तुमची कुंडली बघायला पाहिजे. रत्न जे आहे ते तुम्ही कसेही कधीही कुठेही घालू शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला कुठलाही साईड इफेक्ट आहे पण साईड इफेक्ट नाहीये. बरोबर आहे. परंतु जर तुम्ही रत्न घालत असाल तर ते तुम्हाला काळजीपूर्वकच घातले पाहिजे. ते 7 दिवसामध्येच रिझल्ट देतात. त्याला फार वाट बघायची गरज नाहीये. सो तुम्हाला नेहमी त्या गोष्टी बघितल्या पाहिजे. त्या कशा बघायच्या ते मी शिकवणार आहे. ओके. सो औषधी गुणधर्म काय आहे, तर हिरा जो आहे हिऱ्यामध्ये हिऱ्याबद्दल एक मत असं आहे की रत्न धारण केल्याने तुमचं आयुष्य वाढते. हे विशेषतः मधुमेह आणि डोळ्यांच्या आजारांपासून देखील आराम देते. म्हणजे मधुमेह झाला असेल, डोळ्याच्या समस्या असतील तर त्यामध्ये देखील आराम देते. या रत्नाबद्दल लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्या स्त्रियांना मुलगा होऊ इच्छितो त्यांनी हे रत्न घालणे टाळावे. म्हणजे जर तुम्हाला मुलगा व्हायचा आहे असं वाटतंय तर तुम्ही हे रत्न टाळायचं आहे. कारण काय आहे, हिरा रत्न धारण केल्याने मुलगा होण्याची शक्यता कमी होते असं मानलं जातं. आणि वैद्यकीय जगात हे रत्न सॉरी सॉरी वैद्यकीय जगामध्ये हे रत्न जे आहे हायपरसोमनिया जे आहे त्याला प्रतिबंधित करत करतं. यासोबतच ते धारण केल्याने त्वचेचे आजार देखील कमी होतात. त्यामुळे जलोदर आणि पचनाशी संबंधित म्हणजे ब्लोटिंग वगैरे जे आहे ते होतं, त्याला म्हटलं जातं जलोदर. पचनाशी संबंधित आजार जे आहे ते टाळता येतात. म्हणजे तुम्हाला डायजेशन रिलेटेड काही समस्या असतील त्या तुम्ही टाळू शकतात. हिऱ्याची राख जी आहे ती इतर आजारांवर काय आहे, उपचार करण्यास काय करते, मदत देखील करते. याची विशेष शक्ती काय आहे, तर कला, संगीत आणि अभिनय क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर त्या लोकांनी हिरा रत्न धारण करणं खूप फायदेशीर आहे. कारण हिरा जो आहे तो शुक्राला रिप्रेझेंट करतो. आणि हे सगळे क्षेत्र जे आहे ते शुक्र ग्रहाचे आहे. दॅट्स वाय असं म्हटलेलं आहे. ज्या लोकांना प्राण्यांची भीती वाटते त्यांनी हिरा रत्न धारण करावे. हिरा विशेषतः रत्नप्रेमींसाठी शुभ आहे. हे रत्न धारण केल्याने प्रेम संबंधांमध्ये यश मिळू शकते. ज्यांना लव्ह रिलेशनचा प्रॉब्लेम आहे ते देखील हिरा धारण करू शकतात. याशिवाय ज्या लोकांना भूत आणि बाह्य अडथळ्यांची भीती वाटते त्यांनी देखील हिरा रत्न काय करायचं आहे, धारण करायचं आहे. म्हणजे ज्या लोकांना असं वाटतं आहे की आम्हाला भूतबाधा होऊ शकते, निगेटिव्हिटी लागू शकते, त्या लोकांनी हिरा रत्न धारण करायचं आहे. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. नेक्स्ट रत्न आपण घेणार आहोत नीलम. नेक्स्ट रत्न आपला आहे नीलम. आता नीलम जे आहे ज्या रत्नांना नील, इंद्रनील, नीलमणी, शौरी रत्न आणि संस्कृतमध्ये त्रिनाग्रही म्हणतात त्यांना हिंदीमध्ये नीलम आणि उर्दू आणि पर्शियन मध्ये याकूत किंवा काबूत आणि नीलम या नावाने ओळखले जाते. मोरपंखी रंगाचा नीलम हा मौल्यवान देखील मानला जातो किंवा मौल्यवानच मानला जातो. गुळगुळीत आणि स्पर्शास मऊ वाटणारा नीलम जो आहे सर्वोत्कृष्ट मानला जातो. तसेच मोर नीलमला काश्मीरचा नीलम देखील म्हणतात. परिधान करण्याचे काय फायदे आहे नीलम, तर असं मानलं जाते की जर ब्ल्यू नीलम रत्न परिधान केले तर ते परिधान करणाऱ्याचे काय करते, प्रोटेक्शन करते, संरक्षण करते.
शनीच्या प्रभावामुळे होणारे सर्व विघ्न जे आहे ते शांत करते आणि निष्क्रिय देखील होतात. म्हणजे काय आहे की शनीचे जे प्रभाव असतील, जे निगेटिव्ह इम्पॅक्ट असतील, त्याला काय करतं, बरं करतं. आणि जे काही शनीमुळे तुमच्या लाईफमध्ये विघ्न येत आहे त्याला देखील काय करतं, शांत करतं किंवा निष्क्रिय करतं. नीलम रत्न जो आहे तुमच्या लाईफमध्ये आर्थिक संतुलन घेऊन येतो, म्हणजे फायनान्शियल इम्बॅलन्स असेल त्याला बॅलन्स करण्याचं काम करतं. आरोग्य चांगलं करतं, आराम देत, आराम आणतं. आदर, सॉरी सॉरी, आराम नाही, आदर. आदर यांचे काय करतं, काय आरोग्य आणि आदर यांचे संरक्षण आणि वाढ करण्यास मदत करतं. म्हणजे तुमच्या लाईफमध्ये काय करतो, तुमचा आदर वाढवतो, तुमचं आरोग्य चांगलं करतो, तुमचं प्रोटेक्शन वाढवतो किंवा तुम्हाला प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करतं, नीलम हा रत्न करतो. असेही म्हटले जाते की नीलम जो आहे रत्नांचा मालक जो आहे जगात, म्हणजे ज्या व्यक्तीने नीलम हा रत्न धारण केलेला आहे असा व्यक्ती जो आहे जगात कुठेही गेला तर त्याचा कुठेही पराभव होत नाही. नीलमच्या प्रभावामुळे नीलमच्या प्रभावामुळे कुठे गेलो, हा, नीलमच्या प्रभावामुळे त्याचे व्यक्तिमत्व इतके सुंदर आणि प्रभावशाली बनते की इतर कोणत्याही व्यक्तीसमोर त्यांना लाज, भीती किंवा निराशा वाटत नाही. मग नीलम धारण केल्याने इतके सगळे फायदे आहेत, पण नीलम असं कोणीही घालायचा नाहीये. नीलमचा उपरत्न कोणता असणार आहे, ॲमेथिस्ट असणार आहे. ओके. औषधी गुणधर्म काय आहे, की जो रोग उपचाराच्या दृष्टिकोनातून नीलम हे अत्यंत उपयुक्त रत्न मानले जाते आणि याद्वारे विविध आजार बरे होतात. जसं कुठले आजार आहेत, तर श्वसनाचे आजार आहे, मूर्छा येणं, ओके, म्हणजे चक्कर येणं, ताप येणं, अर्धांगी वायू, अ, त्यानंतर काय आहे, कुठलंही दुखणं असेल इत्यादी बाबतींमध्ये निळा नीलम जो आहे तो रत्न धारण करावा. रोग बरा होतो. वेडेपणा जो आहे किंवा वेडेपणामधील मध्ये तुम्ही काय करू शकता, एखाद्या व्यक्तीला वेडेपणा आहे त्यामध्ये देखील तुम्ही नीलमची जी राख आहे ही चमत्कारी प्रभाव करते. रक्ताचे विकार बरे करते, खोकला बरा करते, विषमताप असेल, ओके, विषमताप म्हणजे काय म्हटलं जातं त्याला, दिवसा ताप नसतो आणि रात्रीचा ताप असतो असं काहीतरी आहे वाटतं ते, ओके, इत्यादी सहज काय करतात, निघून जातात. आणि मज्जासंस्था, पोषण, रक्त, मेंदू, ऐकण्याच्या समस्या, टक्कल पडणे जे आहे हे रत्न धारण केल्याने बरे होते. मानसिक ताण देखील दूर होतो आणि हे रत्न त्याच्या परिधान करणाऱ्याला, म्हणजे ज्याने कोणी परिधान केलेलं आहे त्याला काय करतं, करणाऱ्याला संपत्ती, नाव, कीर्ती, ओळख, शक्ती आणि संयम हे सगळं काय करतं, देण्याचं काम करतं. याची विशेष शक्ती काय आहे, तर एका मान्यतेनुसार हे रत्न जे आहे हे धारण केल्याने गर्भधारणेची क्षमता काय होते, वाढते. म्हणजे एखादी व्यक्ती जी आहे तिला प्रेग्नन्सी रिलेटेड प्रॉब्लेम असेल, कन्सिव्ह होत नसेल, तर तुम्ही हा रत्न देऊ शकतात. पण अगेन कुंडलीत बघायचं आहे. हे रत्न परिधान करणाऱ्याला संयमाने काम करण्याचा सल्ला दिला जातो, की कुठलंही काम तुम्ही संयमाने करायचं आहे, अन्यथा तुम्हाला त्रासदायक परिणाम, म्हणजे खूप घाईत करायचं नाहीये, ते उद्भवू शकतात. हे रत्न धारण केल्याने दृष्टी आणि श्वसन शक्ती काय होते, ती सुधारते. म्हणजे तुमची जी आहे दृष्टी, नजर जी आहे ती सुधारते आणि तुमची ऐकण्याची क्षमता देखील सुधारते. परिधान करण्यापूर्वी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की नीलम परिधान करण्यापूर्वी काही दिवस निळ्या किंवा काळ्या कपड्यात बांधून ठेवतात. तो 7 दिवस हातावर बांधूनही पाहिला जातो, जेणेकरून परिणाम जो आहे तुम्हाला कळणार आहे की हा तुमच्यासाठी सुटेबल आहे की नाही. म्हणजे ही कुठली टेस्ट असणार आहे, ही टेस्ट अशी टेस्ट असणार आहे की हा रत्न तुमच्यासाठी सुटेबल आहे किंवा नाही. कारण नीलमचे प्रभाव खूप जास्त त्रासदायक असतात त्याच्यामुळे इतर रत्नांच्या मानाने. ओके. या 7 दिवसात काय आहे, कोणतीही वाईट घटना घडली नाही आणि मनाला शांती वाटत असेल तर निळा नीलम घातला जाऊ शकतो. परंतु रात्री वाईट स्वप्न पडल्यास, मनात जडपणा जाणवत असेल, लोकांशी वाद झाला असेल, दुखापत झाली असेल किंवा अपघात झाला असेल तर निळा नीलम जो आहे परिधान केला जाऊ नये. म्हणजे जर तुम्हाला ह्या सगळ्या समस्या, 7 दिवस काय करायचं आहे की तुम्हाला नीलम निळ्या किंवा काळ्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या सोबत ठेवायचं आहे. आणि ह्या 7 दिवसामध्ये जर तुमचा ऍक्सिडेंट झाला नाही किंवा तुम्हाला काय म्हणतो ना, हेवी वाटत नसेल, तुम्हाला चांगले स्वप्न पडत असतील किंवा ऍक्सिडेंट वगैरे झाला नाही, कुणाशी मोठा वाद झाला नाही, तर समजायचं की हा तुम्हाला सुटेबल आहे, असा हा रत्न असणार आहे. ओके. नेक्स्ट रत्न पण घेऊन टाकूया. ओके. सो नीलम किती घातक आहे बघितलं ना, म्हणजे तुम्हाला घातक नाही येतो पण त्याच्यामध्ये तुम्हाला विशिष्ट काळजी घेतली पाहिजे. ओके. गोमेध नेक्स्ट रत्न आहे, गोमेध. नीलमचा उपरत्न आपण ॲमेथिस्ट वापरतो. गोमेध जो आहे परिधान करण्याचे फायदे काय आहे, तर राहूची शक्ती आणि गुण या रत्नामध्ये आहेत. गोमेध राहूच्या नकारात्मक ऊर्जेचे काय करते, सकारात्मक ऊर्जेमध्ये रूपांतर करते. जर तुमचा राहू निगेटिव्ह असेल तर त्याला पॉझिटिव्ह करण्याचं काम हा रत्न करतो.
आणि व्यक्तीला राहूच्या हानिकारक प्रभावापासून संरक्षण प्रदान करते. गोमेद धारण केल्याने राहूचा अशुभ प्रभाव दूर होतो आणि राहू ग्रहाला शक्ती देखील मिळते आणि याशिवाय कालसर्प दोषाच्या त्रासातूनही सुटका मिळते. जर एखाद्याला कालसर्प दोष असेल तर तो देखील बरा करतो. गोमेद जो आहे तो राहू जो आहे मध्यभागी म्हणजे तुमच्या कुंडलीमध्ये राहूचे पहिल्या घरात, चौथ्या घरात, सातव्या घरात किंवा 10व्या घरात असेल किंवा त्रिकोण राशीमध्ये त्रिकोणमध्ये असेल, ज्याला पहिलं घर, 5वं घर आणि 10वं घर म्हटलं जातं, त्या ठिकाणी जर असेल तर राहू ग्रहाचे रत्न तुम्ही धारण करण्याऐवजी राहू रत्नाचे ओके ओके जर या घरात असेल तर या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, गोमेद हा रत्न काय करायचा आहे, धारण करणं तुमच्यासाठी उचित असणार आहे. व्यक्तीला मान सन्मान मिळणार आहे आणि संपत्ती देखील मिळेल. तुम्हाला सांगितले की कुठल्या कुठल्या घरात असेल तर ओके. गोमेद मध्ये असे अनेक गुण आहेत जे माणसाच्या जीवनातील अनेक समस्या काय करू शकतात, दूर करू शकतात. राजकारण, जनसंपर्क या संबंधित व्यवसाय असेल आणि व्यवस्थापनात काम करणाऱ्यांसाठी गोमेद जो आहे तो लाभदायक आहे. कारण गोमेदच्या प्रभावाने तुम्हाला शक्ती मिळणार आहे, यश मिळणार आहे, संपत्ती मिळते. कुंडलीतील राहूचा महादशा आणि अंतर्दशेमध्ये गोमेद रत्न धारण केल्यास राहूच्या वाईट प्रभावापासून संरक्षण होते. म्हणजे काय आहे की तुमच्या कुंडलीमध्ये राहूची दशा, महादशा चालू असेल, अंतर्दशा चालू असेल तर त्यावेळेस देखील त्यांच्या प्रभावापासून तुम्हाला बेनिफिट्स काढून घेण्यासाठी तुम्ही काय करू शकता, गोमेद हा रत्न धारण करू शकतात. गोमेदच्या प्रभावाने विरोधकांवर विजय देखील मिळवता येतो. म्हणजे काय आहे की तुमचे जर विरोधक असेल तर तुम्ही गोमेद हा रत्न धारण करू शकतात. अगेन अट काय आहे की कुठल्या घरात ते असतं पाहिजे, राहू तुमच्या ते दिलेलं आहे. मनात येणारे निराशावादी विचारही निघून जातात. गोमेद रत्न धारण केल्याने भ्रम दूर होतात. तुम्ही एखाद्या वेळेस भ्रमात असतात की हे असं आहे पण ते तसं नसतं, तर तो भ्रम निर्माण करण्याचं काम जो आहे तो राहू करत असतो. सो हे भ्रम सुद्धा काय होतं, बरं करण्याचं काम कोण करतं, गोमेद हा रत्न करतो. ओके. त्यानंतर ओके अंमली पदार्थांच्या व्यसन ओके अंमली पदार्थांच्या व्यसन ओके अंमली पदार्थांच्या व्यसनाने ज्यांची तब्येत अनेकदा खराब राहते आणि राहू त्यांच्या कुंडलीत चढत्या भावात आहे, आता असेंडिंग आणि डिसेंडिंग हा जो प्रकार आहे तो पण मी सांगून देईन. तर त्या ठिकाणी काय आहे, अशा लोकांनी गोमेद धारण करावे. यामुळे काय होतं, रोग लवकर बरे होण्यास किंवा रोग जे आहे लवकर ओळखण्यास मदत होते आणि आरोग्य सुधारण्यासाठी देखील काय होते, फायदे होते. तसेच तुम्हाला जर पचनाचे आजार असतील, त्वचा रोग असेल, क्षयरोग असेल, कफ असेल, पित्त असेल, यांचे समतोल देखील काय करतं, हे राखण्यास मदत करतं. राहू जो आहे हा तीव्र परिणाम देणारा ग्रह आहे. राहू, केतू, शनी हे तीव्र परिणाम देतात आपल्या आयुष्यामध्ये. सो आयुर्वेदानुसार जो आहे गोमेद जे आहे याचे राखेचे सेवन केल्याने शक्ती आणि बुद्धिमत्ता वाढते. आता ही काही तुम्हाला असं करायचं नाही की गोमेद आणला, त्याला मिक्सीमध्ये बारीक केला आणि मग तसं नाहीये, त्याला त्याच्यावर विशिष्ट प्रक्रिया असते. ओके. ही बुद्धिमत्ता वाढवते. पोटदुखीमध्ये गोमेदची राख खूप फायदेशीर आहे. ज्यांना पोटाचे विकार आहे, मंद चयापचय म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम खूप लो आहे, त्या ठिकाणी हे त्याला बरं करतं. त्याच्यासाठी गोमेद धारण करणं फायदेशीर आहे. कारण हे काय करतं, तुम्हाला आरोग्य आणि शक्ती देखील दर्शवतं किंवा देतं. विशेष शक्ती काय आहे तर गोमेद धारण केल्याने भीतीची भावना म्हणजे कुठल्याही गोष्टीची भीती वाटत असेल तर ती दूर होते आणि कोणतेही काम करण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास वाढतो, तुम्ही प्रेरित राहतात, तुमच्यामध्ये ती शक्ती वाढते. आणि गोमेद हे एक रत्न आहे जे वाईट नजर लागणे, भूतबाधा होणे, जादूटोणा जर तुम्हाला वाटत असेल की झालेला आहे तर त्यापासून तुमचं काय करते, संरक्षण प्रदान करण्याचं काम करते. सो अशा पद्धतीने हे रत्न होते गोमेद पर्यंतचे. बाकी या रिलेटेड तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. ओके, इथपर्यंत समजलंय. बाकीचं आपण बघूया कधी घ्यायचं. उद्या सुट्टी घेऊया, उद्या 31 आहे. ओके, इथपर्यंत समजलंय, इथपर्यंत समजलंय का? समजलं ओके. समजलं. ओके, हे सोपं आहे. पुढे थोडंसं जे कठीण आहे ते मी तुम्हाला समजून, ते पण सोप्या भाषेत समजेल, त्यामुळे ते पण काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ओके, चलो. हम्म, बाकी सगळ्यांना समजलं आहे. हो. आपण क्लास एंड करूया आणि बाकीचं आपण उद्या तर सुट्टी असेल. उद्या सुट्टी असणार आहे, तसं मी ग्रुपला मेसेज टाकतो. ओके, चलो फिर बाय. सगळ्यांना नवीन ओके, वर्षाच्या हार्दिक धन्यवाद. शुभेच्छा. थँक्यू मॅडम सगळ्यांना. तुम्हाला पण हॅपी न्यू मॅम इयर. तुम्हालाही, आणि तुमचं सगळी स्वप्न पूर्ण हो या वर्षामध्ये, भरभराट हो. ओके, आणि हेल्दी आरोग्य, सुखी आरोग्य तुम्हाला मिळो. ओके, चल.
हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, सगळ्यांना हॅपी न्यू इयर. ओके, बाय, गुड नाईट.